नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत। लाडक्या बहिणींना अगदी प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच हप्ते वितरणाची तारीख आणि घोषणा याची परिपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत आणि ते देखील लाईव्ह पुराव्यासहित। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे हप्ते वितरण आहे तर आपण सांगतच होतो की शासनाची याच्या संदर्भातली तयारी झालेली आहे। साधारणतः महानगरपालिकांच्या निवडणुका 15 तारखेला आहेत आणि या निवडणुकांच्या अगोदर लक्षात घ्या साधारणतः 14 तारखेपासूनच म्हणजे संक्रांतीच्या पूर्वी हा जो लाभ आहे लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि शासनाची ही तयारी झालेली आहे। पण याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे की विरोधी पक्षनेते आहेत तर यांचं देखील एक परिपत्रक याच्या संदर्भातलं आलेलं आहे। तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आता जे एबीपी माझा असेल या ठिकाणी तर आता जे मोठ्या न्यूज चॅनलवरती ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे की शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी तर लक्षात घ्या या परिपत्रकामध्ये म्हटल्यात आलेलं आहे। आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे डिसेंबर आणि जानेवारी या महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात शासन तयारी करत आहे। हप्ते वितरण निवडणुकांच्या आधी वितरित करणार आहे तर हे हप्ते वितरण करू नये अशी मागणी विरोधकांमार्फत करण्यात आलेली आहे। तर त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट आहे। शासनाची तयारी झालेली आहे। निवडणुकांच्या आधी म्हणजे साधारणतः 15 तारखेला निवडणुका आहेत, 16 तारखेला निकाल आहे आणि त्याच्या आधी लाडक्या बहिणींना संक्रांतीचे 2 हप्ते मिळण्याची तयारी शासनाची झालेली आहे। तर लक्षात घ्या आज 11 तारीख आहे, सोमवार आणि मंगळवार 12 किंवा 13 तर या 2 दिवसांपैकी कोणत्याही दिवशी मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा होऊ शकते। पण लक्षात घ्या की आता विरोधकांनी दिलेल्या पत्रानुसार हे हप्ते वितरण त्यांनी सांगितलेलं आहे की शासन जी तयारी करत आहे हप्ते वितरण निवडणुकांच्या पूर्वी वितरित करत आहे तर ते निवडणुका झाल्यानंतर वितरित करावं अशी त्यांनी मागणी केली आहे। तर आता यावर काय निर्णय होतोय यापुढे देखील प्रश्न आहे, कारण का संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। पण याच्यामध्ये एक मात्र शंका आहे की परिपत्रकामध्ये डिसेंबर आणि जानेवारी असे 2 महिन्यांच्या हप्ते वितरणाचा उल्लेख केलेला आहे, पण तमाम लाडक्या बहिणी अशा देखील आहेत ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे। तर सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या अशा लाडक्या बहिणी आहेत पात्र असून देखील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाहीये अशा लाडक्या बहिणींना सर्वप्रथम नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करावा आणि याच्यानंतर जो सरसकट लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील उर्वरित लाडक्या बहिणींना द्यावा। तर ही आत्ताची महत्त्वाची बाब आहे। म्हणजेच या पत्रकावरून आपल्याला कळतं की शासनाची तयारी झालेली आहे। हप्ते वितरण संक्रांतीच्या पूर्वी लक्षात घ्या लाडक्या बहिणींना वितरित जर हप्ते वितरण जे आहे 2 महिन्याचे हप्ते वितरण लाडक्या बहिणींना संक्रांतीपूर्वी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। परंतु आता या परिपत्रक जे विरोधी पक्षनेते आहेत यांनी जे पत्रक दिलेलं आहे यावर शासनाचा काय निर्णय होतोय तेच अवलंबून आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत। तर ही आत्ताची मोठी अपडेट आहे की आपण तारखा अनेक पाहत होतो, पण लक्षात घ्या की पुढील 2 दिवसांमध्येच लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि शासन कटिबद्धच आहे की पण आता या विरोधी पक्षांच्या जे पत्र आलेलं आहे याच्यावरती शासन काय निर्णय घेणार याकडेच आपलं लक्ष लागून आहे। आपण देखील या संदर्भात माहिती चेक करत आहोत। तसेच लक्षात घ्या की लाडक्या बहिणींना 2 हप्ते त्याच्यामध्ये उल्लेख आहे डिसेंबर जानेवारी, तर नोव्हेंबर महिन्याचे हप्ते वितरण काय होते किंवा लाडक्या बहिणींना हप्ता आले नाही आहे त्यांचं काय या संदर्भात देखील आपण माहिती घेत आहोत। संपूर्ण खात्रीशीर माहिती ही जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तर अशा प्रकारे लवकरच मंत्री आदिताई तटकरे यांनी देखील लाडक्या बहिणींचा विचार करून लवकरच घोषणा करावी जेणेकरून लाडक्या बहिणींच्या प्रतीक्षेला पूर्ण विराम मिळणार आहे। तसेच येणारा जो हप्ता आहे लाडक्या बहिणींना सरसकट येणार आहे। ई-KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील लाभ येणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरणाची घोषणा झाल्या संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर ही आत्ताची मोठी अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा।